भक्तीचे ते वर्म जयाची हाती थोडस बस भक्तीचे ते वर्म जयाची हाती तया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता तेथे दृष्ट गुण न मिळे निशेष संतुष्ट हे चित्त चैतन्याचा वास हृदय झाला माझी संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होनिया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या टांग ते बिघडलं प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी कमी झालं कमी विठ्ठल नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो
भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता विठाला विठाला अखिल गुण ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू तडिद्वित विनिंदित पितांबरधारी भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाची माय साधकाचे मायबाप कुशोमाऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा राय भगवान श्री तुकोबा राय ग्रामदैवत भगवान श्री मारुती राय श्री नवनाथ महाराज यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा राय यांचा 5 कडव्याचा वर्म साधल्यानंतर फळ कसं भेटतं जवळपास या अभंगामध्ये 9 फळ सांगितलेत विठाला या अभंगावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची या अभंगावर आपल्याला सविस्तर चिंतन करायचे तत्पूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आणि आम्हाला अनुसरून हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नामयज्ञ ज्ञानयज्ञ सोहळा गेल्या 22 वर्षापासून ची ही परंपरा आपलं हे श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी संस्थान पाटोदा आणि आजची ही कीर्तनाची सेवा तुमच्या समोर ज्यांच्यामुळे मी उभा आहे आदरणीय हरिभक्त परायण परमपूजनीय आदरणीय वंदनीय गुरुवर्य हरिभक्त परायण बाबांच्या माध्यमातून हा तुमच्या दर्शनाचा अलौकिक असा सुयोग आहे विठाला या कीर्तनाकरता आदरणीय सर्व महाराज मंडळी उपस्थित आहे त्यामध्ये सुरुवातीला ज्यांना गोड चाल गायली हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट युवा कीर्तनकार आमचे कृष्णा महाराज खऱ्या अर्थानं महाराजांना मनापासून वंदन आहे त्यांना ज्यांना साथ केली या संस्थानला ज्यांना वाहून घेतलं हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट ताल सम्राट जेवढ्या पदव्या द्याव्या तेवढ्या कमी आहेत त्यांना हरिभक्त परायण शिवाजी महाराज लवळ खऱ्या अर्थानं तुम्हाला सुद्धा मनापासून वंदन आहे आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट उभ्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे आदरानं घेतलं जातं हरिभक्त परायण आमचे हरिभाऊ महाराज काळे खऱ्या अर्थानं काळे गुरुजीलाही वंदन आहे आदरणीय दादा महाराज आहेत आदरणीय कमळाकर महाराज आहेत आदरणीय सत्यवान महाराज आहेत आदरणीय दत्ता महाराज आहेत आदरणीय दगडू महाराज आहेत आदरणीय नाईक नवरे महाराज आहेत सगळी महाराज मंडळी पोपट महाराज आदरणीय दत्ता महाराज पांडुळे आहेत आदरणीय आपल्या नफरवाडीचे भास्कर महाराज आहेत इकडं आदरणीय सर्वच आमचे गोविंद महाराज आहेत आमचे आसाराम महाराज हरिभक्त परायण बंडू महाराज जाधव गायनाचार्य बरं कारण 2 आहेत म्हणून गायनाचार्य म्हणलो विठाला विठाला आदरणीय हरिभक्त परायण दादा आहेत आदरणीय विकास पाटील आहेत आदरणीय आमचे महाराज आहेत आदरणीय पावशे महाराज हरिभक्त परायण शिवाजी महाराज आणि हरिभक्त परायण मृदंग विशारद मृदंग अलंकार मृदंग सम्राट बेलेश्वर वारकरी शिक्षण संस्था याचे जे प्रोपरायटर प्रोफेसर आदरणीय
विशाल महाराजगिरी यांच्या संस्थेतील सर्व साधक वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने या विठ्ठल रुक्मिणी संस्थानं लोकाला काय दिलं असं जर मला विचारलं तर याच्यापेक्षा अजून दुसरं काय द्यायला पाहिजे, याच्यापेक्षा वेगळं काय आपल्याला सांगता येणार नाही. विशाल महाराजांसारखी आमच्यासारखी विद्यार्थी खऱ्या अर्थानं ही पुढं वाटचाल करण्याकरता ही घडवली, हेच खऱ्या अर्थानं फार मोठं देणं आहे. विठ्ठला विठ्ठला याला उत्तराधिकारी म्हणतात. काय म्हणतात याला? म्हणजे उत्तराधिकारी म्हणल्यावर तुमच्या डोक्यात वेगळंच खेळण काहीतरी बरं. उत्तराधिकारी नुसत्या मठाचाच असतो, नुसत्या गडाचाच असतो असं नाही. बापाचं पोरग हे उत्तराधिकारीच नाही तर कोण आहे? विठ्ठला आणि जिथं उत्तराधिकारी चांगला असतो त्या क्षेत्रालाही महात्म्य प्राप्त होतं आणि त्या तीर्थाला सुद्धा महात्म्य प्राप्त होत असतं. आपलं हे श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी संस्थान का भूमीचे मार्दव सांगे कोमाची लवलव नाना आचार गौरव. हो, तुम्ही काय केलं हे तिथल्या भूमीवरून कळत असतं, त्याच्या कोमावरून लक्षात येतं की भूमी कुठल्या कॅटेगरीची. तसं हे संस्थान कुठल्या कॅटेगरीचं आहे? हे तीर्थक्षेत्र हे संस्थान, हा हे जे शब्द आहे ना तीर्थक्षेत्र, मला वाटतं ते आपल्या संस्थानला परफेक्ट बसतंय. कसं बसतंय? पवित्राशी वाहणारी ही जी काय मांजरा, जिचं गुरुचरित्रामध्ये वर्णन आलंय म्हणून क्षेत्र आहे. विठ्ठला क्षेत्राच्या तटावर हे वसलेलं श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी संस्थान. मी तुम्हाला म्हटलं याच्याकरता उत्तराधिकारी चांगला असावा लागतो. उत्तराधिकारी जर चांगला नसेल तर त्या क्षेत्राचं क्षेत्रत्वही जात असतं आणि त्या तीर्थाचं तीर्थत्वही जात असतं. तुम्ही भागवत श्रवण करणारी माणसं, ज्याच्या घरामध्ये 24 तास वेद मंत्राचा घोष व्हायचा, उच्चारण व्हायचं, त्या ब्राह्मणाचं नाव आहे आत्मदेव ब्राह्मण. दररोज त्याच्या घरामध्ये काय व्हायचा? वेद विशारद अशा प्रकारचा चतुर्वेदी ब्राह्मण, की ज्याच्या घराला तीर्थत्व आलतं आणि ज्याच्या घराला क्षेत्रत्व सुद्धा आलतं असा ब्राह्मण. पण उत्तराधिकारी खराब निघला बाबा, की ज्या घरामध्ये वेद पठण व्हायचं, ज्या घराचं देवालय झालं, मला वाटतं त्याचं स्मशानभूमी झाली त्या घराची. का? उत्तराधिकारी बिघडला, धुंदुकारी. विठ्ठला निवारण करण्याकरता मग ते गोकर्णाला फार तपश्चर्या करावी लागली, त्याच्याकरता ते भागवताचा पाठ करावा लागला. मग ते पुढचा कथा भाग तुम्हाला माहिती आहे. तू म्हणाल हा, पण याच्याही पलीकडचं सांगतो. उत्तराधिकारी खराब निघल्यावर ही परिस्थिती आहे, पण उत्तराधिकारी जर चांगला निघला तर काय होतं माहिती का तुम्हाला? क्षेत्र राहत नाही, त्याच्या पाठीमागे एक शब्द लागतो, महाक्षेत्र, महातीर्थ. उदाहरण सांगतो तुम्हाला, ऐका. श्री क्षेत्र आळंदी देवाची हे काय होय भाऊ, तुला कशाला बोलले म्हणते ते, का नाही? आळंदी हे क्षेत्र आहे. मला सांगा, आळंदी ज्ञानोबराय आल्यावर क्षेत्र झालं का पहिलंच क्षेत्र होतं? बोला की राव, नाराज तर नाही तुम्ही? आळंदी हे अगोदरच तीर्थक्षेत्र होतं का ज्ञानोबराय आल्यावर तीर्थक्षेत्र झालं? आळंदी हे अगोदरच तीर्थक्षेत्र होतं. पण बघा, त्या तीर्थक्षेत्राला महातीर्थक्षेत्र कुणी जर केलं असेल तर ते ज्ञानोबरायनं केलं. हा, याला म्हणायचं उत्तराधिकारी. असा जर उत्तराधिकारी असेल, ज्ञानोबराय तिथं उत्तराधिकारी म्हणून आले. एक सांगू तुम्हाला, त्या तीर्थक्षेत्राचं एवढं महात्म्य वाढलं, एवढं महात्म्य वाढलं की तुम्हाला जर पंढरपूरला जाण्याची तुमच्या मनामध्ये इच्छा जर झाली असेल तर तुम्ही पंढरपूरला जायचं नाही, आळंदीला जायचं, ऑटोमॅटिक पंढरपूर घडतं. यात्रे अलंकापुरा गावी ते आवडती विठ्ठला, ते आवडती विठ्ठला, ते आवडती विठ्ठला. यात्रे
महात्मे उत्तराधिकारी वाढवत असतो. विठाला विठाला ज्ञानोबा राय पंडित बटन एकीकडलं दाबलं की लाईट एकीकडली लागाय. आळंदीला जर तुम्ही गेले तर तुम्हाला पंढरपूरला जायची गरज नाही. हा भगवान परमात्माच मला वाटतंय तुमच्या हृदयामध्ये वास करतोय. हा अधिकार आहे. म्हणून हे घडणं फार महत्वाचं असतं. म्हणून ही सर्व वारकरी भजनी मंडळी या संस्थांची सर्व विश्वासू टाळकरी भजनी मंडळी या ठिकाणी तयार होत आहेत. म्हणून यांना सगळ्यांना मनापासून वंदन आहे. आज माझ्या कीर्तनाकरता विशेष ज्यांची उपस्थिती हरिभक्त परायण युवा कीर्तनकार आदरणीय वंदनीय पूजनीय राऊत बाबांचे शिष्य ज्यांची ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे आदरणीय हरिभक्त परायण राम महाराज ढोणे महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या आनंद महाराजांचे सहपाठी आहेत आणि विशेषत्वानं अभ्यासाची बाबा त्यांना फार म्हणजे ओढ आहे आणि ज्यांना अभ्यासाची ओढ आहे ते साध्यापर्यंत पोहोचतो होतात. म्हणून आदरणीय आमचे राम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा वंदन आहे. मृदंग विशारद मृदंग अलंकार गुरुवर्य पंडित केशव महाराज जगदाळे गुरुजी यांचे असणारे चिरंजीव हरिभक्त परायण दिग्विजय महाराज त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. खऱ्या अर्थानं दिग्विजय महाराजांना सुद्धा उत्तराधिकाऱ्याला सुद्धा मनापासून वंदन आहे. विठाला विठाला पूजनीय बाबा माझ्या समोर उपस्थित आहे. बाबांच्या चरणारविंदी जेवढं त्यांच्याकडून काय शिकलो ते या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं म्हणजे हा अभंग बी माझ्या पाठ नाही. राम महाराज म्हणले ह्या अभंगावर आपण बोलून बघू, जमलं तर जमलं. म्हणून जसं मला भगवान परमात्मा बुद्धी देतील तसे या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारं त्रिमूर्ती साऊंड सर्व्हिस खऱ्या अर्थानं बापूची साऊंड आहे. त्यांना सुद्धा मनापासून वंदन आहे. सुंदर साऊंड आहे, सुंदर साऊंड सिस्टीम लागलेली. आदरणीय 2 कॅमेरे, यूट्यूब चॅनल जी वारकरी यूट्यूब चॅनल आणि आपुलकी कीर्तनाची यूट्यूब चॅनल. आपुलकी कीर्तनाची यूट्यूब चॅनल याच्यावरती लाईव्ह हे कीर्तन तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्याच्यावर जाऊन त्याला काय म्हणतात लाईक करा, शेअर करा, बरं ते घंटी दाबवा आणि सबस्क्राईब करा. सगळी ही तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून सगळ्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन या अभंगाचा 1 तासभर आपण चिंतन करू. विठाला चोपदार भी मस्त आहेत, गोंडस आहेत दोघं पण. दोघांनाही म्हणा पा म्हातारे झाले ना. नाही शरीरानं म्हातारे आहेत पण आतून फार तरुण येते. आमच्या आबा आळंदीला आलते, ज्ञानोबारायच्या दारामध्ये चोपदारकी केली त्यांना, आहे की नाही. म्हणून आबांना सुद्धा खऱ्या अर्थानं विठ्ठल रुक्मिणी संस्थांचं कोणी का होईना तिथं आलं हे सगळ्यात महत्वाचं आहे. विठाला बाईला माहेरचं कुत्र जरी आलं तरी ते काय होतंय बोला की प्रिय असतं. तसं या संस्थांचं त्या सप्ताहा करता चोपदार आले याच्या अनुषंगानं बाबा आले असं आम्हाला वाटतं, आहे का नाही. म्हणून आदरणीय चोपदारांनाही मनापासून वंदन आहे. बघा अभंग श्रीमंत श्री तुकोबारायचा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबारायनं भक्तीचं महात्म्य सांगितलंय. पण भक्ती हाताला लागण्याकरता जे कळायला पाहिजे ते विशेषत्वानं याच्यामध्ये सांगितलंय. कुठलीही गोष्ट जर तुम्हाला मिळवायची असेल तर त्याच्याकरता काय आहे, वर्मय वर्म. आणि त्या वर्मानं जवळपास या अभंगामध्ये 9 फळं तुकोबारायनं भक्तीचं वर्म जर कळालं तर 9 फळं पदरामध्ये पडतात. या विश्वामध्ये प्रत्येकाची धाव फळाच्या दिशेने. प्रत्येकाला वाटतं आम्हाला फळ मिळालं पाहिजे, यशाच्या शिखराला हात लावायचा आहे आणि वापस यायचंय. प्रत्येकाचं ध्येय, प्रत्येकाला वाटतं मला फळ मिळावं. या सृष्टीमध्ये जेवढे काही संत आहेत त्यांची सुद्धा धाव फळाच्या दिशेने आहे. या मृत्यू लोकामध्ये जेवढ्या काही देवदेवता आहेत त्यांची सुद्धा धाव फळाच्या दिशेने आहे.
या सृष्टीमध्ये जेवढे काही जीव जंतू आहेत प्रत्येकाची धाव कशाच्या दिशेने आहे? फळाच्या दिशेने. फळ देणारी जर वस्तू लांब असेल आणि फळ न देणारी वस्तू गिरी महाराज जर जवळ असेल तर त्या जवळच्या वस्तूकडे कानाडोळा करून लांबच्या वस्तूकडे माणूस असं पळत जाते. मग ते किती किलोमीटर आहे याचा विचार करत नाही, फक्त ते काय पाहिजे? फळ देणार पाहिजे, फळ देणार. म्हणजे प्रत्येकाची धाव कशाच्या दिशेने आहे? फळाच्या दिशेने आहे. बघा आता मला खरं सांगा, तुम्हाला तुळशीचं झाड जवळ आहे का द्राक्षाचा मळा जवळ आहे? बोला की. तुळस कुठं असती? चुलांगणावर आहे का नाही? हा दारात. मला वाटलं तुम्ही चुलांगणावरच म्हणता नाही का? हा दारात. प्रत्येक जयाची द्वारी तुळशी वृंदावन. प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस आहे. मग तुळशीच्या झाडाकडे तुमचं जास्त ध्यान आहे का द्राक्षाच्या झाडाकडे? म्हणले तुळशीचं झाड आम्हाला काय देत आहे? द्राक्ष. त्या नाशिकची म्हण आहे बाबा, हे द्राक्षाकडे धावत येते. ऐका ना, नाशिकची म्हण आहे बघा, द्राक्षाचा मळा आणि खिसा वाजे खोळखोळा. द्राक्षाचा मळा, द्राक्ष हे आम्हाला फळ देणार आहे, द्राक्ष आम्हाला पैसे देणार आहेत. ज्ञानोबाराय म्हणले तुळशीचं झाड जवळ आहे पण त्याच्याकडे डोकून सुद्धा बघा ना, त्याला पाणी सुद्धा शिपडी ना, पण द्राक्षाच्या झाडाकडे दुधाचे केंड घेऊ घेऊ चाललाय. हा काय होईल ज्ञानोबारायची? तुळशीची या झाडा, तुळशीची या झाडा, दुरून न घापे शिंतोडा, दुरून न घापे शिंतोडा, तो द्राक्षाची या बुडा दुधाची लावी. ज्ञानोबाराय म्हणले तुळशीचं झाड जवळ आहे पण त्याला शिंतोडा सुद्धा मारीना, पण द्राक्षाचा मळा 1 किलोमीटर आहे. दररोज जाऊन येऊन त्याला काय घालायलंय? दूध घालायला लागलंय. ते म्हणाल महाराज आमच्याकडे कुठं द्राक्षाचे मळे, तुम्ही द्राक्षाच्या मळाचं उदाहरण द्यायला लागला. आमचं हे सगळं पठार डोंगर पट्टा आहे, आमच्याकडे घ्यायचं द्राक्षाचा मळा. जाऊ द्या. हे नसलं तर खरं सांगा, तुम्हाला मायबाप जवळ आहेत का सासू सासरे जवळ आहेत? होय भाऊ, तुम्ही जागेत ना सगळे, पण आता जागेत आहे का नाही? मायबाप जवळ आहेत का सासू सासरे? भाऊ बोला, नाही तर तुमच्या पुढं बघा मायबाप आहेत बाबा. किती कदरून बोलले माहिती, मायबाप आहेत आहे बाबा, लोक नाव ठेवून नाही म्हणून आहे ते. नाही मायबाप जवळ आहेत का? होय. आता आता तुला सांगितलं ना म्हणा आम्ही मायबापच आहेत म्हणून. वरवर म्हणाले ना. घरामध्ये मायबाप जवळ आहेत पण जास्त डोकं कुठं लावायले? सासू सासऱ्याकडे. तरी घरी माता पिता, तरी घरी माता पितरा, धड नाही बोली, धड नाही बोले संसारा, आणि येर विश्व भरे आदरा मूर्खो जायचा. ज्ञानोबाराय म्हणले अशी वाजुलीच पाहिजे त्याच्या कानाखाली. आहे का नाही? मायबाप जवळ नाही, सासू सासरे जवळ आहेत, अशी त्याची अवस्था आहे. आणि खरंच सांगा तुम्ही आता आबा, मी तुम्हालाच भाऊ बोलतो बरं, तुम्ही सासरवाडीच्या लोकांवर जास्त प्रेम करता का घरचे? ते म्हणते तुला सकाळपासून कोणी भेटलं का नाही? काय का भायलीच्या गोता आवडीने पोसले, भायलीचा 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 गोता आवडीने पोसले, आवडीने पोसले, आवडीने पोसले. हे भायलीचा गोता आवडीने पोसले, भायलीचा गोता आवडीने माता पितया
काय तू गोबरायची भाषा आहे. बायलीच्या गोता आवडीने पोष. गोबराय म्हणले बायको कडलं गणगोत आलं की असं झोपून राम राम काय घालायलाय आदर काय करायलाय. पण माता पितयासी दवडोनी. द्रौपद फार छान आहे. होय ते भाऊला आता खरं आहे. विठाला विठाला गोबरायची भाषा आहे. मी काय मनाने नाही सांगत. द्रौपद तर किती छान आहे. गायीची देखोनी बदा बदा मारी आणि घोड्याची चाकरी घोड लागे. गाईला पाहिलं की मारायला आणि घोड्याला खरारा करायला. का तर प्रत्येकाची धाव कशाच्या दिशेने. अतीत देखोनी होय पाठी मोरा. अतीत देखोनी होय पाठी मोरा. याह्यासी सामोरा जाया वेगी. याह्यासी सामोरा जाया वेगी. आता हे तर डेंजरस सांगितलं बा. काय म्हटले. अतीत देखोनी होय पाठीमोरा. अतिथी देखोनी होय पाठी मोरा आणि व्याह्यासी देखोनी व्याहायासी सामोरा जाय व्याह्यासी सामोरा इवाई इवाई तुमच्या भाषेत आहे का. दुसरे अतिथी आले तर डोळा मोडायला म्हणले आणि युवाई दारात आला की असा भया माग सारूनच चाललाय. म्हणजे तुम्हाला एकच सांगायचे मला. प्रत्येकाची धाव ही कशाच्या दिशेने फळाच्या दिशेने. हा मायबापाने आम्हाला काय दिलं. सासू सासऱ्यानं बोला की राव पोरगी दिली आहे का नाही. आता मायबापाने काय दिलं हे तुम्हाला इंदोरीकर महाराजच सांगतील. विठाला बस संपला माझा विषय. प्रत्येकाची धाव या फळाच्या दिशेने. मग फळ गाठायचं म्हणल्यावर काही सामुग्री लागती का. ज्ञानोबराय म्हणले फळ गाठायचं म्हणल्यावर सामुग्री लागत नाही. म्हणजे साधा पारदी जरी शिकारीला निघाला तर ज्ञानोबराय म्हणले त्याला सामुग्री घेऊन जावं लागतं. कुणाला. हा मग पारद्याची सामुग्री काय आहे. काय काय सांगा की. पाशिके पोते वाघोरा सुनी सकाटी खेचरा घेवोनी निघती डोंगरा पारदी जैसे. काय ज्ञानोबारायची भाषा. ज्ञानोबाराय म्हणले पारदी जरी शिकाराला निघाला पाटील तर ते सुद्धा सामुग्री घेऊन निघत आहे. मला वाटतं पारद्याला सुद्धा माहिती नसेल ही सामुग्री लागते म्हणून. पाशिके पाश म्हणजे ते पाश असतात कशाचे बांधायचे आहे का नाही. ससे धरले ससे पाश. हा पाशिके पोते पोत. वाघोरा वाघोरा म्हणजे ती वाघूर. पाशिके पोते वाघोरा. सुनी सुनी म्हणजे बाबा सुनी म्हणजे कुत्रे. सुनी म्हणजे काय. सुनी म्हणजे कुत्रे. बघा आ वाघूर म्हणजे जाळ आणि सुनी म्हणजे कुत्र. पाटील पारद्याचे कुत्रे वेगळे आपले कुत्रे वेगळे. आपले कुत्रे चोर आल्यावर झोपत येत आणि महाराज आला की भोकत येत. तुमच्या डोक्यात येते का बघा. म्हणजे हे कुत्र इमानदार कुत्रे. विठाला पारद्याचे कुत्रे म्हणजे असे शिकार सावज निसता असं दिसूच तर दम की लगेच त्याच्यावर काय करणार झडपच घालणार. वैकुंठवासी प्रातस्मरणीय भीमसेन महाराज त्यांचे 2 टाळकरी होते. काय नाव बाबा त्यांचं. लाला बुवा एक आणि ते जनार्दन बुवा.
काय म्हणायचं त्याला भीमसे महाराज म्हणायचे दोघ जण वैदाचे कुत्रे आहेत. का विषय सुटूस तर दमतो लगेच प्रमाण. हे असा भाग आहे. म्हणजे ते पारद्याचं कुत्र जे असतं ते शिकारीला कसं असतं लय भारी असतं. एकदा फक्त दिसूस तर दम झडप मारल्याशिवाय राहतच नाही. सुनी चकाटी खेचरा आणि घेऊन निघती डोंगरा पारदी जैसे. म्हणजे सामुग्री जर गाठायची असेल तर आपलं साध्य गाठायचं असेल फळ गाठायचं असेल तर त्याच्याकरता काय लागते म्हणले सामुग्री लागती. सामुग्री मग सामुग्री लागती. काय सामुग्री लागती तर बघा आता तशी सामुग्री बरीच आहे पण आपल्याला या अभंगामध्ये 2-3 सामुग्र्या सांगतो तुम्हाला ऐका. फळ जर गाठायचं असेल तर त्याच्याकरता सामुग्री नंबर 1 सायास. सायास लागतं सायास. सामुग्री नंबर 2 दैव आणि सामुग्री नंबर 3 आपल्या अभंगातलं वर्म. विठाला 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 कवर सामुग्री जर गाठायची असेल तर त्याच्याकरता सायास लागतात. सायास. उगच दे रे हरीण पलंगावरी म्हणून फळ तुम्हाला भेटणार नाही. हा उगच तुम्हाला फळ तुमच्या पदरामध्ये पडणार नाही. तुम्हाला सायास करावी लागतील तेव्हा तुम्हाला ते फळ पदरामध्ये पडणार आहे. बघा ना ते स्वतंत्र सैनिक आज सुद्धा ते काय आहे बसून पगार घेतात. का त्यांनी त्या टायमाला सायास केले. सायासाचे फळ बैसलिया. सायासाचे फळ बैसलिया. सायासाचे येवनी अंतरी राहील गोपाळ आणि सायासाचे फळ बैसलिया. फळ जर मिळवायचं असेल तर पाटील त्याच्याकरता सायास करावे लागतात. सायास. आता आमचे दिगू महाराज वाजवतात. उगच वाजवता येत नाही. गिरी महाराज वाजवतात उगच नाही. का त्यांनी सायास केले. स्वातंत्र्य सैनिक त्यांनाही फुकट प्रवास आणि त्यांच्या सोबतच्याला सुद्धा फुकट प्रवास. तुम्ही म्हणाल आम्ही पण त्यांच्या सोबत होतो मग आम्हाला कमून फुकट नाही. ऐकतात ना भाऊ तुम्ही होते त्यांच्या सोबत स्वातंत्र्य सैनिकासोबत नव्हते ना. आम्ही त्यांच्या सोबत होतो पण आम्हाला का फळ मिळत नाही त्यांना का फळ मिळतंय तर त्याचं कारण असं आहे त्यांना आज फुकट प्रवास आहे. सोबतच्याला फुकट प्रवास आहे. त्यांना सायास केले. तुम्ही त्यांच्या बरोबरीला होते ना नव्हतं असं नाही पण ते सायास करीत होते तेव्हा तुम्ही कणगीत बसून शेंगण पापड हानीत होते. तुमच्या लक्षात येत आहे ना. त्या टायमाला तुम्हाला शेंगण पापड्या खाऊ वाटल्या म्हणून तुम्हाला आज त्याचं फळ. हा म्हणजे फळ जर पदरात पडून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता काय करावं लागतं. दिधल्या वाचोनी फळ प्राप्ती कैसी. दिधल्या वाचोनी फळ प्राप्ती कैसी. इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. दिधल्या वाचोनी फळ प्राप्ती कैसी. अगोदर झटावं लागतंय आणि मग ते फळ पदरात पडतंय. शेतीचं तुम्हाला रास जर तुमच्या घरात यावे असं वाटत असेल तर त्याच्याकरता सुद्धा काय करावे लागतात सायास करावे लागतात. सायास. दे रे हरीण पलंगावरी नाही मिळत. नुसतं पेरलं म्हणला लई यावर्षी अशी मस्त पैकी आता गवत फिवत आलं तर रोटा बिटा मारला नांगरलं आता मस्त पेरलंय म्हणला काल पाणी बी दिलंय आता डायरेक्ट काढायला जाणार आहे. दादा येईल पदरात. नुसतं पेरून पदरामध्ये पडत नाही. त्याच्याकरता काय करावं लागतं भाऊ साहेबराव भाऊ. निवडावे तन जत. ज्ञानोबा म्हणले पेरोनी शेता जाई जे
तुझोनी देव पाहिजे तोषोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. ज्ञानोबा म्हणले नुसतं पेरल्यावर तुमच्या पदरामध्ये पडणार नाही, त्याच्याकरता तुम्हाला तिथं चक्र मारावे लागतात. खुरपायला आलोय का, काढायला आलोय का, नुसतं काढायला येऊन जमत नाही, परत ते मळावं लागतंय, बरेच कुटाने बरेच सायास करावे लागतात. त्यावेळेस ते फळ पदरात पडत असतात. विनाकारण फळ आपल्या पदरामध्ये पडत नाही. फळ जर पदरात पाडून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता सायास करावे लागतात. तुकाराम महाराज म्हणले आम्ही सायास केली, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिसा कोण भावा, शेवटचा दिसा कोण याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता शेवटचा दिस कोण भावा, शेवटचा दिस कोण भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. त्याच्यासाठी सायास करावे लागतात, अट्टहास करावा लागतो. काही काही माणसं लय आळशी, सायास करायचं म्हणलं की त्यांच्या जीवावर जात आहे, आळशी. आणि तुकोबाराय म्हणले जो माणूस आळस ज्याच्या अंगात आहे का नाही तो माणूस नाडला जातो. हा, आळशी माणूस काय होतो, आळसाचे धाडी तुका धाडीन तुका म्हणे बहु नाडी. भाऊ बहु नाडी, नाडी म्हणजे दादा कोंडकेची नाडी नाही बरं. हा, नाडी म्हणजे तो माणूस नाडला जातो. काय होतो, नाडला जातो. आळ काय काय लय आळशी. तुका म्हणे आळस तोची कारणाचा नाश, तोची कारणाचा नाश, तोची कारणाचा नाश. तुका म्हणे आळस तोची कारणाचा नाश, तोची कारणाचा नाश. आळसाने हा नाश होतो. काही काही लोक लय आळशी. एक पत्नी एका नवऱ्याला म्हणली, मालक आपल्या गावातून ट्रिप चालली म्हणली काठमांडूला. कुठं, काठमांडू. गडी लय आळशी. ते म्हणलं आता इथंच खाट मांडून काय ह्याला काठ मांडू म्हणलं, ह्याला काठमांडूला जाते. याचं नाव आळशी. आळसाबद्दल किती बी बोलता येईल आपल्याला, हे का नाही, पण तिकडं नाही जायचं. आळस माणसाला नाडला जातो. आणि दुसरं
गोष्ट सांगितली तुम्हाला दैव. हा, सामुग्री. पहिली सामुग्री सायास आणि दुसरी दैव, त्याला प्रारब्ध, अदृष्ट, बरेच अशा प्रकार, संचित, बरेच शब्द आहेत. काय लागतं? प्रारब्ध लागतं. प्रारब्ध जर नसेल तर काही गोष्टी मिळतच नाहीत. आणि प्रारब्धात जर असेल तर ते किती जरी तुम्ही त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तरी ते भेटतच. हा, अन्नमान धन हे तो प्रारब्धा अधीन. एक सुभाषित फार छान, विवाहो अर्थस्य मरणम अन्न जननमेवच कंठे बद्ध्वा दृढसूत्रम यत्रस्थम तत्र नियते. म्हणले 5 गोष्टी अशा आहेत की त्या जिथं असतील तिथं, जशा असतील तशा मिळतातच. पण ते कुठं पाहिजेत? बोला. नशिबात पाहिजेत. नशिबात. कितीही प्रयत्न करून एखादी गोष्ट जर तुम्हाला मिळतच नसेल तर त्या गोष्टीच्या लय नादी लागण्यामध्ये मजा नाही. ती सोडून द्यायचं. म्हणायचं ते आपल्या, बोला की, भाग्याचे नि भडसे उद्यमाचे नि मिशे मग संपत्ती जात अपयश घर रिगे. हा, जर तुमच्या नशिबामध्ये, प्रारब्धामध्ये जर असेल तर तुम्हाला सायास करण्याची गरज नाही. ते तुम्हाला ऑटोमॅटिक पदरामध्ये पडल. हा, काही लोक आंबट झालेत ऊस तोडू. मुतलामध्ये पडे तोटा, कष्ट केल्यावरच पदरात पडतंय असं मला तुम्हाला सांगायचं. किती कष्ट केलं तरी काही गोष्टी पदरामध्ये पडत नाहीत हरिभाऊ महाराज. त्याला काय लागतंय? दैवच लागतं. दैव. हा, जर दैव नसेल तर कष्ट करून सुद्धा ते आपल्या फळ पदरामध्ये पडत नाही. काही लोक, तुम्हाला आता मी म्हटलं, काही लोकांच्या हातातून कोयता खाली पडाना. पाटील, कोयता खाली पडाना, 12 महिने चालूच आहे त्यात, पण रुपयाच लागा. का? बोला. प्रारब्ध आहे. आणि काही जण नुसते खुर्चीवर बसत येत फिरत येत, लाख रुपये पगार. लक्षात येतं ना तुमच्या? हे प्रारब्धाचा विषय हा. म्हणजे फळ जर मिळायचं असेल तर त्याला काय लागतंय? प्रारब्ध लागतं. प्रारब्ध. जर प्रारब्ध नसेल तर फळ पदरामध्ये पडणार नाही. म्हणजे या दोन्हीही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक साया आणि एक प्रारब्ध. दैव. विठ्ठला दैव जर अनुकूल असेल, प्रारब्ध जर अनुकूल असेल तर नसलेली गोष्ट सुद्धा तुम्हाला ती मिळते. पण ते काय पाहिजे? अनुकूल पाहिजे. हा, काही लोकांना असं ह्याच्यामध्ये राहण्याचा, कशात? असं वजनात विलासात राहायचं. विलासात. जोपर्यंत दैव अनुकूल आहे, प्रारब्ध अनुकूल आहे, तोपर्यंत तुम्ही विलासात राहू शकता. अदृष्ट झाली या उदासू आणि पालटे श्रीमंतीचा विलासू. जर प्रारब्ध जर पालटलं तर किती विलासात राहणारा माणूस असला तर तो भिकारपती झाल्याशिवाय राहत नाही. एक जण बायकोला म्हणला विलासात राहायचं. कसं राहायचं शिवाजी महाराज? विलासात राहायचं. ती म्हणली मालक पोरीचं लग्न करायचं. विलासात राहून खर्च करत बसू नका, थोडे 2 पैसे करून जमा करा, पोरीच्या लग्नाला कामाला येते. ते मला हा विलासात राहायचं. काही असले असते ती इलाशी गडी पार इकडं सगळं धूर निघला तरी ते तेवढ्या ताईट मध्येच राहणार. ते विलासात राहायचं. म्हणला मालक येड्यावणी करू नका, 10-5 वर्षात मुलगी लग्नाला येईल. विलासात राहायचं. म्हणले काय? म्हणला कपाट आणायचं. कपाट. ऐकता ना तुम्ही सगळेजण? ती म्हणली मालक आपली झोपडी. झोपडीत कुठं कपाट बसत असतं का? ते म्हणला खड्डा खांदायचा पण कपाटच आणायचं. बघा का सायासात विलासात राहायचं. विलासी गडी खड्डा खांदायचा. आणि ते असे बरेच आपल्याला पाहायला मिळतात कपाट. मला बघितले बरं का असले. हा,
आणलं भाऊ त्याने कपाट बाबा. पाटलाला पटलं ते का नाही. कपाट आणलं. मालक अशा आगाव उद्योग करू नका. लय दिवस कमी आहेत. कुणी कुणाचं नसतं ऐन टायमाला. हा विलासात राहायचं. ह्याचं एकच धोरण काय, विलासात राहायचं. म्हणले आता काय. म्हणला टीव्ही आणायचं. म्हणली मालक कुठं आहे कूड. म्हणला बल्लीला बांधू पण इलासात राहायचं. टीव्हीच घेऊन आला भाऊ मोठी. मालक जरा आतीच व्हायला बरं का शिवाजी महाराज. इलासात राहायचं. म्हणलं आता काय करायचं. म्हणले आता गॅस आणायचा. काय आणायचा. मालक मला पेटीता येत नाही. गॅस झोपडी आणि भडका फिडका झाला तर आई घर जायचं जळून. आणि बाबा दैवयोगाने तसंच झालं. जेच भडका झाला की झोपडीच पेटली. सगळी धडा 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 झोपडी जळायला लागली. गाव गोळा झालं. बाईसाहेब अशा पाहत होत्या झोपडीकडे. कोणाकडं. लोकाला वाटलं हिचं घर पेटलं आणि ही बोला ना कशी. आणि मग दोघी तिघी जणी गेल्या म्हणले ठके अगं घर पेटलंय तू काहीच कशी बोला ना. कशी बोलू म्हणली याचा सायास जळतोय ना. विलास विलास जळायला. विलास काय जळाला याचा विलास. हा जोपर्यंत प्रारब्ध प्रतिकूल आहे तोपर्यंत तुम्ही वाळू जरी हातामध्ये घेतली तर त्याचं काय होतंय. हा वाळूचं सुद्धा सोनं होतंय. पण काय काय जबरदस्त पाहिजे प्रारब्ध. प्रारब्ध एकदा का माणसाचं गेलं की किती मी म्हणणाराचं कार्यक्रम लागतो. जोपर्यंत प्रारब्ध अनुकूल आहे तोपर्यंत तुम्ही जे तुमच्या मनामध्ये नाही त्या गोष्टी तुम्हाला भेटतात. अदृष्ट झाली या विलासून पालटे श्रीमंतीचा विलास. हा अदृष्ट झाली या उदासू. उदासू. हा एकदा का प्रारब्ध उदास झालं की मग किती बी श्रीमंत झाले त्या श्रीमंतीचा. आतापर्यंत आपण किती बी 100 एकरावाला सुद्धा एका एकरावर आला. एका एकरावर आहे का नाही. 100 एकरावाला एका एकरावर. का प्रारब्ध बदललं. विठाला कुठली बी गोष्ट प्रारब्धानेच घ्यावं लागतं. हे तिघालाच कळालं आपल्याला. वाटत होतं आनंद महाराज पहिल्यापासून असतील पण माझ्या नशिबातच नाही तर कसा येईल ते तरी लवकर आहे का नाही. प्रारब्धेसी जोडे मानव प्रारब्धेसी जोडे प्रारब्धेसी जोडे धन प्रारब्धेसी जोडे धन प्रारब्धेसी जोडे प्रारब्धेसी जोडे प्रारब्धेसी जोडे प्रारब्धेशी जोडे धन आणि प्रारब्धेशी जोडे मान. मान म्हणजे हे नाही. मान म्हणजे प्रतिष्ठा. प्रतिष्ठा सुद्धा उगच भेटत नाही. प्रारब्ध जर असेल लोक म्हणतात ना लोय मान देत राव त्यांना. उगच मानित नाहीत. त्याचं प्रारब्ध अनुकूल आहे. मग त्याला काही येऊ नाही तर नाही येऊ आपण त्याच्यावर जाळ. नुसते गाणेच म्हणतो त्याचं प्रारब्ध आहे. त्याला 51 देते. तू ज्ञानेश्वरीच्या ओव्या सांगून मिळाला तरी तुला रुपये कोणी द्या. हा लक्षात येते ना. एक काही बाबा काय विठाला विठाला प्रारब्धाचा भाग. प्रारब्धात जर असेल तर तिथं कुणी जरी गेला तरी त्याला काही होऊ शकत नाही. हे प्रारब्ध आहे. म्हणून दैव दुसरी सामुग्री काय सांगितली. दैव. दैव जर अनुकूल असेल तर तुम्हाला न सायास करता न कष्ट करता सुद्धा तुम्हाला ते फळ मिळतं. आणि तिसरी जी सामुग्री आहे ते अभंगातलं वर्म. भक्तीचे ते वर्म जयाची हरी बोला भक्तीचे
क्षमा दया राम कृष्ण हरी ओळखती द्वारी अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी भक्तीचे वर्म जयाची हती दया भक्तीचे वर्म जयाची हती दया शांती दया राम कृष्ण हरी अष्टमहासिद्धी भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवदती दुरी दवडिता. तिसरी गोष्ट सांगितली वर्म. वर्म जोपर्यंत वर्म कळत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीतला काय मेळ लागणार. प्रत्येक गोष्टीला वर्म आहे. भजन करायचं असेल त्याला सुद्धा काय वर्म आहे. लावणी मृदंग का श्रुती टाळ घोष आणि शेवू ब्रह्मरस आवडीने. धर्म करायचा असेल दान धर्म तर त्याला सुद्धा काय वर्म आहे. आता धर्म म्हणल्यावर आता धर्म तर बरेच धर्म आहेत. धर्म म्हणजे आता काय एक धर्म थोडाच दान धर्म आहे. सर्वभूती द्रव्य पात्र विचार द्रव्य पात्र विचार द्रव्य पात्र विचार सर्वभूती द्रव्य पात्र दिलं प्रमाण महाराजांनी. सर्वभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र हे सुद्धा वर्म आहे. तुम्हाला अन्नदान करायचंय त्याचं सुद्धा वर्म आहे. म्हणले काय वर्म आहे म्हणले पात्रापात्रतेचा विचार करायचा नाही. कशाला भाऊ पंगत इथं मग आपल्या सप्त्यातला आहे का आपल्या गावातला आहे का आपल्या गावाच्या बाहेरचा आहे का तालुक्यातला आहे का जिल्ह्यातला आहे पंक्तीला बसलाय ना मग त्याला वाढायचं. हा त्याचं काय आहे वर्म. नाही तर काय काय लय ना आहे. बापाच्या घरी भेटलं होतं का घी मग तुम्ही किती अन्नदान केलं तर काही उपयोग नाही त्याचा. हे वर्म आहे. अन्नदान वर्म आहे. अन्नदानाच द्रव्यदान धर्म आहे पण याला सुद्धा वर्म आहे. कन्यादान हे सुद्धा धर्म आहे. कन्यादान धर्म आहे पण याला सुद्धा बोला की वर्म आहे. ज्याला ज्याला मुली आहेत ना जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. मी म्हणत नाही कारण त्याच्या एवढं दान जगामध्ये दुसरं कोणीच साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाचे समान पृथ्वी दानाचे समान पृथ्वी दानाचे समान भाषा आहे. साळंकृत कन्यादान आणि पृथ्वी दानाच्या समान. एका पोरीचं लग्न केलं की पृथ्वी दान केल्याचं त्याला पुण्य प्राप्त होतंय. कुणाला त्या बापाला. पण याला सुद्धा काय वर्म आहे. कुठं बी पोरगी द्यायची नाही हे सगळ्यात महत्वाचं. कुठं बी नाही द्यायची. पोरगी देण्याकरता काय वर्म आहे भाऊ कुठं द्यावं लागते
सासरवाडीला पोरगी द्यायची असेल तर त्याला काय पाहावं लागतं पाटील? कुळ पाहावं लागतंय, कुळ. हा, हे आपल्याच कुळातलं आहे का? जर कुळ नाही पाहिलं तर त्याला शास्त्रामध्ये त्याला वर्णसंकर म्हणतात. काय? आता बघा, आपल्या भारतामध्ये गावरान गाय होती. बाबा काय होती? गावरान गाय. तिला वर्णसंकर केला, जर्सी झाली. आता खरं सांगा, दूध वाढलं पण चव, अय पाठोदा, चव आहे का? चव. दूध वाढलं हो, पण चव नाही. वर्णसंकर झाला. गावरान बोरीला संकर केलं, टणक झालं बोर. बोर कसं झालं? मोठं झालं पण खायला सपक. पण गावरान बोरामध्ये जो गोडवा आहे ते, बोला की, संकर केलेल्या संकरित बोरामध्ये गोडवा आहे का? हा, वर्णसंकर झाला नाही पाहिजे. मुलगी देताना सुद्धा फार बारकाव्यानं विचार केला पाहिजे. बरेच बाप असे पोरगी देऊन आज फसलेत. कोट्यवधी पैशावर ढकलून दिल्या, आज डोक्याला हात लावून बसायची वेळ आली. हा, म्हणजे मुलगी देत असताना सुद्धा याला काय म्हटले? वर्मय. वर्म मी सांगत नाही, धर्म प्रमाण सांगतो. विठाला विठाला द्रव्य आणि कन्या हे तो कथे. येथे कुळ पात्र शोधण्या. धर्म आहे वर्मांगी पण कळले पाहिजे प्रसंगी. विठाला वर्णसंकर जर झाला तर मला वाटतं तो फार मोठा दोष आहे. बाबा घडलेली गोष्ट सांगतो. आम्ही त्या मुंबईकडं कर्जत आहे बघा, मग त्या कर्जतला कीर्तनाला गेलो. हा, ते कर्जत. आणि 7 ते 9 कीर्तन, लवकरच 5-5:30लाच गेलो आम्ही तिथे. घरामध्ये गेलो. त्या घरामध्ये एक पोरगा, वयस्कर, त्याचा बाप. तिथं काही बाई माणूस नव्हतं. मी म्हणलं नोकरीला कुठं असेल किंवा शेतात कुठं गेले असतील, काय घरामध्ये अस्तव्यस्त पसारा पडला होता. म्हणलं एकतर बाई माणूस शेतात गेला असावं, नाही तर बोला की पुढचं तुम्ही नसावं. ऐकन एक कीर्तनकार सुतावरून स्वर्गावर जाणारी अवलाद म्हणजे कीर्तनकाराची. कोणाच्या नाद लागायचं? कीर्तनकाराच्या नाही. विठाला शिकाय गोष्ट नाही सांगायला बाबा, खरंच घडलं सांगायला लागलो तुम्हाला. आणि ते पोरग माझ्यापाशी आलं. म्हणलं बाबा, माझे वडील नोकरीला आहेत. म्हणलं मी आता 30 वर्षाचा आहे. मी 2 वर्षाचा होतो त्यावेळेस माझी आई गेली. म्हणलं मग रे, नाही म्हणला, जवळपास 28 वर्ष झालं म्हणलं मी आई वाचून हाणात. म्हणले कस काय? मग त्यांनी सगळा त्याचा इतिहास सांगितला. ते म्हणलं महाराज, आमची आई ब्राह्मणाची होती आणि आमचा बाप परीट आहे. म्हणलं लक्षात येतं ना तुमच्या? वर्णसंकर सांगायला बरं. हो हो हो. आणि मग मी म्हणलं गणपतराव, तो इथं जेवायलाच नव्हतं पाहिजे पण जेवलास. 28 वर्ष झालं आणि तेवढ्यात ते म्हातारं आलं बाबा. आणि म्हाताऱ्याने सांगायला सुरुवात केली, महाराज लय सुंदर होती हो, लय स्वभावाने सुद्धा लय गोड होती. मी म्हणलं सगळं चांगलं होतं पण तो थोड्या सुखासाठी धर्म सोडला. धर्माने तुझ्यावर पाळीच घातली. 28 वर्ष झालं तुला बायको, छोट्याशा सुखामुळं तुला 28 वर्ष झालं बायको वाचून तुला कटावं लागायला लागलेत. हे धर्माचं वर्म आहे. हा, कशाचं वर्म आहे? धर्म जर कळाला नाही
जर अधर्मानं जर आपण गेलोत ना तर 100% धर्म आपल्या घरावर नांगूरच फिरवणार. विठाला म्हणून गोष्ट करत असताना 1000 वेळेस विचार करायचा आणि मग ती गोष्ट करायची. अधर्म जर केला तर मला वाटतं त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागतं. वर्म आहे, प्रत्येक गोष्टीला वर्म आहे. वर्म जर चुकलं तर काय होत आहे बघा, वर्म जर हुकलं माणसाचं तर माणसाची अवकळा होत असते. वर्म जर हुकलं तर माणसाला शीन येतो, शीन. हा, अवकळा होती वर्म चुकल्यावर. एक जण गावाकडे पित्र आणि मुंबईचं जोडपं एक त्या पित्राला जेवणा करता आलं आणि त्या मुंबईच्या मॅडमनं ती खीर पाहिली. खीर खीर कळती ना, खीर म्हणजे काय स्वादिष्ट झाली हो खीर. कशी बनवली, कोण म्हणायलंय तुम्ही ऐकता ना सगळ्याजणी. मुंबईची बाई कशी बनवली. आणि मग तिथं ती सगळी सामुग्री पडलेली होती. कशाची, खिरीची. काय, साखर, तूप, ते तांदूळ सगळं पडलेलं होतं. तिथंच कढीची सुद्धा सामुग्री होती. कशाची, कढी. कढी, जिरे, मिरे, लसूण, थोडा हिंग सुद्धा होता बघा तिथे. बरं, आणि ती सगळी सामुग्री बघितली आणि घरी आल्यावर तिला वाटलं खिरीला हीच सामुग्री लागतील. मग घरी आली आणि बाई खीर बनवायला लागली. कोण, मुंबईची खीर बनवायला लागली. आता तिनं पहिल्यांदा दूध टाकलं, त्याच्यात साखर टाकली, त्याच्यात विलायची टाकली, पुन्हा किलोभर मिरे टाकले, पुन्हा जिरे टाकले, लसण टाकला, थोडा हिंग सुद्धा टाकला बघा तिने त्याच्यात. खरं सांगा, खीर झाली का कढी झाली. हा, सुकरणी पायी सुगरणी बाई थिता नाश केला आणि गुळ तो घातला भाजी मध्ये. अवकाळा होत असते, अवकाळा. शेजारच्या पाटलाचं पोरग लग्नाला आलं, पाटील. आणि शेजारच्या गावात त्यांच्याच मित्राची मुलगी. ते म्हणले, पाटील एवढी मुलगी आम्ही मागतो तुम्हाला, द्या. पाटील म्हणले, काय हरकत नाही, देऊन टाकतो. लग्न जुळलं. वर्म हुकल्यावर अवकाळा होती, याच्यावर बोलतोय बरं. आणि लग्न जुळलं. म्हणले आता मग लग्नामध्ये सगळं झालं. म्हणले स्वयंपाक काय करायचं. कसं आहे आता, कोण कोण लग्नाला काय काय डोक्यात घेऊन जातं हे काय शास्त्रकारांनी त्याचं वर्णनच केलंय. लग्नाला जाताना माणूस प्रत्येक डोक्यात त्याच्या ते सेट करूनच गेलेला असतो. म्हणजे लग्नाला जाताना ते सुभाषित आहे ना, कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलम इच्छिंती आणि मग मिष्टान्न मित्रे जना. म्हणले पोरगीच काय म्हणणं असतं, आपला होणारा नवरा कसा असावा, सुंदर असावा. कन्यावर येते रूपम माता वित्तम, पोरीची आई विचार करत असते माझ्या जावाई बोला की पैशावाला मालदार पार्टी पाहिजे. माता वित्तम पिता श्रुतम, बाप विचार करत असतो माझा जावाई डोक्यामध्ये गेलेला पाहिजे. बोला की डोक्यामध्ये कसा पाहिजे.
हा चांगला पाहिजे, लाखाचे 12,000 करणारा नाही पाहिजे. त्याचं बुद्धिमत्ता बाप पाहत असतो. पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छिंती. भावकी बघत असती रामकिशन पोरगी आपल्या कुळात दिली का बाहेर दिली. बांधवा कुलमिच्छिंती. आणि मग मिष्टान्न मी तर रे जना वराडाला तर काही घेणं देणंच नाही. खायला काय केलंय, कसं झालंय, हान दाबून धो हातांनी घरी. म्हणजे प्रत्येक माणूस लग्नाला जाताना हे ठरवून त्याचा प्रोग्राम असतो. तसं ते लग्न म्हणले काय स्वयंपाक करायचा, म्हटले गावरान बेत करू, जे कुणीच केलं नाही आतापर्यंत तो करू. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे बरं. म्हणले काय, म्हणले एक काम करा, गऱ्याचे लाडू करू. गऱ्याचे ऐकताय ना तुम्ही सगळेजण, कशाचे लाडू, गऱ्याचे. हे गऱ्याची लाडूची अशी गंमत आहे रामभाऊ, त्याची जर चाचणी साधली तसा ओटाने फोडून खावा इतका खुसखुशीत. चाचणी जर बिघडली दगड बरे त्याच्यापेक्षा इतकं निबरडक होत आहे ते. वर्म हुकल्यावर अवकाळा होती याच्यावर नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा, त्याची चाचणी जर हुकली तर काय होत आहे, अवकाळा. आणि मग नेमकं त्या आचार राखून त्या लाडूची बोला की चाचणी हुकली आणि ते झाले लाडू व्हायचे तर झाले दगड. लग्न लागलं म्हणले टाका पात्र. पात्र टाकले, बसले जेवायला. आता हे मालक जे होता पाटील त्याला होती शुगर. ते म्हणले पाटील तुम्ही जेवायला पहिल्याच पंक्तीला बसून घ्या बरं. आता पाटील आता त्याचंच लग्न असल्यामुळं मग हो पलीकड हो पलीकड पाटलाला पार गेटवर आणलं लोकांना. त्याच्याच घरचं लग्न, शुगर बरं शुगर आहे जेवावंच लागतंय. आणि जेवायला बसले, पुंडलिका झाली आणि पाटलाने लाडू उचलला आणि असा फोडण्याचा, ते काय फुटायला, ऐकता ना तुम्ही सगळेजण, फुटायला तयार नाही. त्याने असा चांगला दाबला, मेळ लागा ना. त्याने असा कांद्यासारखा ना तरी काय फुटाना. ते म्हणला आता बुक्की टाकून बघतो म्हणला. त्याने बुक्की मारली, मनगट लचकलं पण लाडू काय फुटाना. हा ते म्हणलं एवढं फार पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता दिसायला म्हणलं का नाही, फुटायला तयार नाही. काही गडी इकडं नसले तर मग तिकडं आघाडीत ढकलावं लागते नाही. त्याने ते लाडू घेतला आणि वरचे 16 आणि खालचे 16 याच्यात दाबला. कशात बोला की, दातात. असा दातात जसा दाबला तसा वरचे 2 आणि खालचे 2 संगच खाली आले. रातोरात राजीनामा देते झाले. आणि मग ते लाडू कसा फुटाना, असा स्वयंपाक असतं का. झाली चर्चा सुरू कोणात, वराडात म्हणा. मग दगडाने नाही मारामारी. बघा यांना कसं पटलं पटकन. हे लाडून हान पाहुण्याला, अवकळा. वर्म हुकलं, अवकळा. प्रत्येक धर्माचं वर्म आहे. हा तुका म्हणे चुकले वर्म आणि होय अवघाच तो अधर्म. हा जर धर्माला सुद्धा काय धर्माचं वर्म हुकलं की तुमची काय होत असते, चुकलिया वर्म फेरा पडे, चुकलिया वर्म फेरा पडे, चुकलिया वर्म फेरा पडे. शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे, चुकलिया वर्म फेरा पडे. शेवटाची पाळी चुकलिया
शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, म्हणून प्रत्येक गोष्टीला वर्म आहे. आणि वर्म कळालं, तुकोबाराय म्हणले वर्म कळालं, पहिल्या चरणामध्ये 3 फळ त्याला प्राप्त होते. भक्तीचे ते वर्म, भक्तीचं वर्म कळालं आणि आम्हाला 3 फायदे फळ मिळाले. म्हणले कोणते? शांती क्षमा दया. शांती, क्षमा आणि दया. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, आणि तया घरी शांती, क्षमा आणि दया, हे 3 फळ. जवळपास या अभंगामध्ये 9 फळं सांगितले, पण आता आपला वेळ संपला नाही. हे वेळ संपून बी जर कीर्तन लांबतच राहिलं तर मला बी वर्म कळालं नाही असा त्याचा अर्थ होईल बरं. कारण तिकडून वर्म दाखवला, सगळ्याच धाव फळावर आहे. आता तुमची धाव कीर्तनाकडे नाही, कीर्तन झालेल्या मिष्टान्नम इतरे फळावर आहे का नाही? हा, प्रत्येकाचं फळाकडे अपेक्षा आहे. म्हणून 9 फळं सांगितले. पहिल्या चरणामध्ये 3 फळं सांगितले. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती, क्षमा दया. वर्म कळालं की अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, हाकलून जरी दिल्या तरी त्या नवजती दुरी दवडिता. तेथे दृष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. आणि तुटली हळहळ त्रिगुणाची. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, आणि चालवी कामार होऊन या ज्ञानेश्वर. धावत्या वेगामध्ये अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला. एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा. या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. सर्वांना मनापासून धन्यवाद. आदरणीय बंडू महाराज, शिवाजी महाराज, आदरणीय हरी महाराज काळे, आदरणीय राम महाराज, आमचे दादा महाराज माने, आदरणीय कृष्णा महाराज, सत्यवान महाराज, दत्ता महाराज, ही सर्व महाराज मंडळी खऱ्या अर्थानं या संस्थानला सेवा देतात. मनापासून त्यांचं आभार. या सप्ताहाकरता तनानं मनानं धनानं कायनं वाचेनं सेवा करणारी ही सर्व मंडळी, सर्वांना माझा खऱ्या अर्थानं मनापासून वंदन आहे. या कार्यक्रमाकरता ज्यांचा सुंदर मंडप आहे, आदरणीय त्रिमूर्ती साऊंड सर्व्हिस आमच्या बापूची, खऱ्या अर्थानं त्यांनाही मनापासून वंदन आहे. आदरणीय हरिभक्तपरायण आनंद महाराज उर्फ मालक उर्फ उत्तराधिकारी आहे का नाही? हा, त्यांनी सुद्धा मला बाबा मी कीर्तन ऐकलं, खरंच मला समाधान. नाही उत्तराधिकारी नाशिलं नाही, पण आता ते उत्तराधिकारी होते, मी त्याला काय करू आता मी? हा, मग उत्तराधिकारी व्हायचं नसेल तर मग लग्नच करू नका. ऐका ना, असा प्रकार आहे. म्हणून आम्ही तुमचे कोण आहेत? बोला आता बोला. असा प्रकार आहे तो, ऐका ना. म्हणून ही सगळी चालवणारी माणसं ही तीच असतात. आणि चालवणारी, मग तुम्हाला मी सांगितलं, चालवणारा फार महत्वाचा असतो. हा, पाठीमागं चालवणारा तीर्थाचं मशानभूमी करायची का त्याचं तीर्थत्व परत जाग करायचं हे त्याच्यावरच असतं म्हणलं ना तुम्हाला. हा, म्हणून आदरणीय आनंद महाराजांनी सुंदर बाबा मी ते ऐकलं, पारिभाषिक शब्द आणि जी विषयाची जी मांडणी आहे, कीर्तनामध्ये जी वक्तृत्व पाहिजे, कीर्तनामध्ये जे बोलायला चढ उतारपणा जो पाहिजे, मला वाटतं तो आनंदमध्ये मला पाहायला मिळाला. मला यावर्षी खऱ्या अर्थानं लय समाधान वाटलं. नाही तर अशी धाकधुकच मला कसं होत आहे कसं नाही, का नाही? आणि काळजी त्यालाच वाटत असती जी माणसं जवळचे असतात. मी सारखं त्याच्या बाबतीमध्ये अगदी म्हणजे सतत त्याला माझं सांगणं असतं. आणि खऱ्या अर्थानं त्यानं सुद्धा यावर्षी एवढं समाधान वाटलं. बाकीचे कीर्तन कसे झालेत मला माहिती नाही, पण मी यावर्षीचं त्याचं जे कीर्तन ऐकलं, त्याची जी सांगण्याची पद्धत आहे, बोलण्याची पद्धत आहे, ओव्या म्हणणं, हे सगळं कीर्तन म्हणजे काय नसतं बडबड करणं एवढं कीर्तन नाही. कीर्तनामध्ये भजनही तेवढं स्ट्रॉंग झालं पाहिजे, ओव्या तेवढ्या स्ट्रॉंग म्हणता आल्या पाहिजे, श्लोकही तेवढे स्ट्रॉंग म्हणता आले पाहिजे. आणि वक्तृत्व जी शैली आहे, वक्तृत्व चढ उतारपणा बोलण्याचा जो आहे तो सुद्धा व्यवस्थित आला पाहिजे. ते सगळं व्यवस्थित आहे. आता हळूहळू स्पीड बी वाढत नाही का नाही? म्हणून त्यांना आनंद महाराजांना सुद्धा मनापासून खूप खूप आमच्या वारंगे परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. त्यांचं सुद्धा चाललेला जो प्रवास आहे खऱ्या अर्थानं ध्येयाच्या शिखरापर्यंत पोहोचतो हो, एवढीच पांडुरंगाचरणी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आदरणीय पूजनीय बाबांच्या चरणारविंदी सेवाही समर्पित करतोय. बाबांच्या बाबतीमध्ये महाराज काय बोलावं, हे सायासाचे फळ बैसलिया. हा, सायास करून खऱ्या अर्थानं हे मिळालंय.
विठ्ठल रुक्मिणी संस्थान हे 25 वर्षापूर्वी जर तुम्ही पाहिलं तर येड्या बाबळी होते, पण येड्या बाबळीच्या सुद्धा एवढ्या शहाण्या बाबळी केल्यात. हे सायास केलं म्हणूनही खऱ्या अर्थानं आज आपल्याला हे एवढं वैभव पाहायला मिळतंय. त्या काळामध्ये पहिला सप्ताह झाला, फार बापूंनी फार मोठं त्यामध्ये सहकार्य त्यांचं फार. आम्ही संस्थेवरून यायचो तिथं कार्यक्रमाला, लिंबा गणेशहून आहे का नाही. ह्या सगळ्या मंडळींना आमचे आप्पा असतील. आणि एक दुर्दैवाची घटना खऱ्या अर्थानं आपल्या घडली, म्हणजे ती म्हणजे आपले गंगा आबा. या सप्ताहाकरता त्यांनी फार मोठं योगदान अशा प्रकारचं संस्थानला दिलं. जाण्याच्या अगोदर आम्ही 2-3 दिवस गप्पा मारत बसलो बाबा आम्ही, पण असं जाण्यासारखं वाटत नव्हतं. तरी सुद्धा आता हा सृष्टीचा नियम आहे, पण खऱ्या अर्थानं गंगा आबाच्या सुद्धा आत्म्याला, जीवात्म्याला शांती प्रदान व्हावी एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणारविंदी स्पर्श करून या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम. तुकाराम तुकाराम तुकाराम